हॅलो, मी अक्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही सकाळी सकाळी थोडंसं बाहेर आलो होतो. तर त्याचं कारण तुम्हाला समजेलच, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आम्ही कुठे आलो आहे, कशासाठी आलो आहे हे तुम्हाला दाखवते मी. आणि काय कारण आहे आम्ही बाहेर येण्याचं, खूप स्पेशल कारण आहे. आणि आम्ही शार्वीसाठी काहीतरी वेगळं ट्राय करतो आहे. याआधी पण तिच्यासाठी हे सगळं केलेलं होतं आम्ही, पण आज मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून. शार्वीला असं गोड गोड रेडी करून आम्ही पण निघालो. आणि ह्यावेळेस मला असं वाटलं की शार्वी खूप त्रास देईल तयार व्हायला, पण तिने अजिबात असं काही केलं नाही. छान सपोर्ट केला तिने आम्हाला, आणि आम्ही जसं जसं सांगत होतो तसं फॉलो केलं तिने सगळं. आणि हे सगळं ती अगदी आनंदाने करत होती. त्यानंतर आम्ही पोहोचलो लोकेशनवर. हा सेटअप बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की शूट नेमके कसलं आहे. तर आम्ही शार्वीचं गुढीपाडव्यासाठी शूट करत होतो. हे सगळं करण्यात शार्वीलाही खूप आनंद होत होता, आणि हे बघून आम्हा दोघांनाही खूप छान वाटत होतं. हे बघून तरी मला असं वाटत होतं, लेकीचं कौतुक बापाला जरा जास्तच असतं, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. हे शूट संपवून आम्ही घरी आलो आणि पुन्हा निघालो शार्वीच्या शॉपिंगसाठी. आता ही शॉपिंग कशासाठी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला समजेलच. उन्हाळा खूप वाढलाय, त्यामुळे आम्ही लवकर शॉपिंग करून घरी येण्याचं ठरवलं होतं. पण मला मनासारखे कपडेच भेटत नव्हते. मला जसं पाहिजे होतं तसं मला काहीच मिळत नव्हतं. आम्ही खूप दुकानं फिरलो आणि असं काहीसं बघितलं मी कलेक्शन, पण यातले सुद्धा मला काही आवडत नव्हते. शार्वी जशी जशी मोठी होत चालली आहे तशा तशा तिच्या आवडीनिवडी पण खूप वाढत चालल्या आहे. तिला हा ड्रेस पाहिजे होता, तोच ड्रेस पाहिजे होता, असं तिचं चाललेलं होतं. हे घे ना, ते घे ना, एवढंच तिचं म्हणणं होतं. शेवटी एक ड्रेस फायनल करून आम्ही निघालो घरी. आणि शार्वी आज खूप थकलेली होती, कारण सकाळपासून दुपारपर्यंत तिचं शेड्यूल पूर्ण बिझी झालेलं होतं. हॅलो. तर मी एकदम सिम्पल आणि सोबर मेकअप करून दाखवणार आहे तुम्हाला. गुढीपाडव्यासाठी एकदम छान आणि लवकर झटपट होणारा असा मी लूक तयार करत आहे. तर बघा मी कसं करते, आणि तुम्हीही ट्राय करा करण्याचा. चल. तर सगळ्यात पहिले मी माझा फेस वॉश करून घेतला, आणि यानंतर मी यूज करणार आहे ही डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर. त्यानंतर मी इथे यूज करणार आहे डॉट अँड कीची सनस्क्रीन. त्यानंतर मी इथे यूज करणार आहे इनसाइडचं प्रायमर. त्यानंतर मी ही मार्सची बीबी क्रीम वापरते. त्यानंतर मी हा ब्युटी ब्लेंडर ओला करून पूर्ण ड्राय केलेला आहे. त्याने असं डॅब डॅब मोशनमध्ये आपण हा सेट करून घेणार आहे. यानंतर मी हे आयलाइनर यूज करते. यानंतर मी हे लॅक्मेचं काजळ वापरते. त्यानंतर मी हा झुडिओमधनं घेतलेला मस्कारा यूज करते. त्यानंतर मी ही हिलारी रोडाची लिपस्टिक यूज करते.
त्यानंतर मी हिलारी रोडाची लिपस्टिक यूज करते. असा आपला मेकअप तयार आहे. आता मी टिकली लावते. अशा पद्धतीने माझा मेकअप तयार आहे. तुम्ही देखील अगदी मिनटात हा मेकअप करू शकता. 15-20 मिनटं लागले मोस्टली मला. आणि मी ते छान एकदम सिंपल आंबाडा घातला आहे आणि साडी वेअर करून. त्यानंतर शार्वीची पोज आणि शार्वीची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. ती किती बडबड करत होती. कुठे चालली तू? शूट करायला? गुढीपाडव्याचं शूट करायला? दाखव तुझं लू. गोल फिरून दाखव. बांगड्या घातल्या. अजून काय घातलं? बाय कर. लेट्स गो. चलो. पाय पड. इथे आम्ही तिला सांगत होतो गुढीला नमस्कार कर, पाया पड. तर तिचं एवढंच म्हणणं होतं की पायच नाही आहे, तिथे कसं पाया पडणार. हे ऐकून आम्ही सगळे खूप हसत होतो. त्यानंतर आम्हाला जायचं होतं शार्वीच्या बड्डे शूटसाठी. दरवर्षी शार्वीचे आम्ही 2 बड्डे करतो. तर ते कसे हे तुम्हाला सांगते. शार्वीचा बड्डे झाला 22 मार्चला आणि त्याच दिवशी गुढीपाडवा होता. त्यामुळे आम्ही तिचा गुढीपाडव्याला पण आणि 22 मार्चला पण असे 2 सेलिब्रेशन करत असतो. सेलिब्रेशन असे फारसे मोठे नसतात, पण 2 वेळेस आम्ही केक कट करतो. फायनली आमचं ह्या लोकेशनवरचं फोटोशूट झालं. हा व्ह्यू खूप छान होता फोटो काढण्यासाठी. त्यानंतर आम्हाला जायचं होतं डिनरसाठी. तर आम्ही या हॉटेलला गेलो होतो, जे की खूप सुंदर आणि खूप छान होतं आणि टेस्टही खूप छान होती. आम्ही जेवण केलं मस्त आणि मग आम्हाला जायचं होतं घरी. आणि शार्वीलाही खूप झोप येत होती आणि ती कंटाळली पण होती. आज दिवसभर तिच्या मागे कंटिन्यू शूट होतं, पण तिने खूप छान कोऑपरेट केलं आम्हाला आणि आम्ही जसं जसं सांगत होतो तसं तसं सगळं तिने फॉलो केलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.